यानंतर पार्लरमध्ये जाऊन महागडं मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअर करण्याची अजिबात इथून पुढे तुम्हाला गरज पडणार नाही। फक्त ही एक गोष्ट करा आणि तुमची त्वचा याच्यामुळे एकदम ब्राईट आणि शाईन करायला लागेल। घरामध्येच अवेलेबल असणारी एक सिक्रेट गोष्ट मिसळून तुमच्या हातापायांवर लावून बघा। हातापायांवरची सगळी टॅनिंग, काळेपणा, डेड स्किन अगदी पहिल्या वापरापासून गायब व्हायला लागेल। तुमच्या त्वचेवर एक छानसा उजळपणा येईल। आता हे कसं बनवायचं हे मी या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलंय, तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला इथं घ्यायचा आहे शॅम्पू आणि वापरायचे आहे त्याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू। आता शॅम्पू जो प्रत्येकाच्या घरी असतो, तुम्ही इथे कुठलाही शॅम्पू घेऊ शकता। जो तुम्ही केस धुण्यासाठी वापरता तो सुद्धा घेऊ शकता, किंवा मी ज्या पद्धतीने इथं क्लिनिक प्लस घेतलाय तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण तो खूप इफेक्टिव्ह असतो। आपली हातापायांवरची सगळी टॅनिंग, डेड स्किन अगदी सहज याच्यामुळे निघून जाते आणि खूप छान रिझल्ट्स आपल्याला याचे मिळतात। आता तुम्ही हे तयार करून घेतलेला पॅक आहे तो अंडर आर्मसाठी वापरू शकता, हातापायांना लावू शकता। जर तुमचे गुडघे, मान काळी झाली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे वापरू शकता। इतकी इफेक्टिव्ह ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्याला ना थोडा थोडा शॅम्पू घेऊन व्यवस्थित असा फेटून घ्यायचा आहे। साधारणतः 1 चमचा मी शॅम्पू घेतलेला आहे 2 वेळा, आणि आपल्याला व्यवस्थित तो अशा पद्धतीने फेटून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपली रेमेडी खूप चांगली बनणार आहे। शॅम्पू इथं व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे तो हलका आणि फ्लफी व्हायला लागतो। आता याच्यामध्ये आपण काही गोष्टी ॲड करणार आहोत। त्याच्यामधली पहिली सिक्रेट गोष्ट आहे ती म्हणजे साखर। आपल्याला असं वाटतं की साखर फक्त आपण चहा बनवण्यासाठीच वापरतो, पण नाही, साखर हे खूप चांगलं स्क्रबिंगचं काम करते। त्याच्यामुळे आपली त्वचा लाईट व्हायला मदत होते, आणि त्याच्यामुळे इथे आपण घेतलेली आहे साखर। साधारणतः 1 चमचा साखर घेतल्यावरती आपल्याला शॅम्पूमध्ये टाकायची आणि व्यवस्थित हे फेटून घ्यायचे। जसं मी इथं फेटते ना, अगदी तसंच तुम्हाला फेटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होईल, आपला शॅम्पू छान हलका आणि फ्लफी होतो, याच्यामध्ये बबल्स यायला लागतात। आता साखर शॅम्पूमध्ये व्यवस्थित विरघळली की शॅम्पूचा रंगसुद्धा बदलतो, तो हळूहळू छान लाईट कलरला येतो। तुम्हाला इथं दिसत असेल शॅम्पूचा रंगसुद्धा बदलला आहे, फ्लफी झाला आहे, त्याच्यामध्ये हलकेसे बबल्ससुद्धा यायला लागलेले आहेत। आता त्यानंतर इथं अजून एक गोष्ट मी इथं ॲड करणार आहे, ती सुद्धा आपल्या हातापायांची टॅनिंग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, ती म्हणजे लिंबू। लिंबामध्ये भरपूर जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, सायट्रिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे आपल्या हातापायांवर उन्हामुळे आलेला काळेपणा, टॅनिंग हे कमी करायला मदत होतं। आपल्या त्वचेवरची डेड स्किन याच्यामुळे निघून जाते, हातपाय आपले मऊ होतात। म्हणून इथं आपल्याला थोडासा लिंबाचा रस घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इतका लिंबाचा रस मी घेतलेला आहे। आता लिंबामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीजसुद्धा भरपूर असतात, त्यामुळे इथे लिंबाचा रससुद्धा मी घेतलेला आहे। आता हा लिंबाचा रस आपल्याला शॅम्पूमध्ये टाकून व्यवस्थित हे मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे। आता तुम्ही फायनली बघू शकता साखर जे आहे ना ते शॅम्पूमध्ये आणि लिंबामध्ये छान विरघळली। हे सगळं मिश्रण आपलं फ्लफी तयार झालेलं आहे, एकदम हलकं झालेलं आहे। जर तुम्हाला इथून पुढे एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल ना, तर एकदा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। याच्यामुळे तुम्हाला पार्लरला जायची झंझटच राहणार नाही, सोबतच हजारो रुपये तुमचे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरचे वाचणार आहेत। तुम्ही हे हातापायांवर, चेहऱ्यावर सुद्धा अप्लाय करू शकता। फक्त चेहऱ्यावर अप्लाय करताना तुम्ही इथं शॅम्पू, फेस वॉश इथं वापरायचं आहे। तर चला, आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी इथं ॲड करणार आहे, ती म्हणजे चिमूटभर हळद पावडर। आता हळदीमध्ये ना अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, याच्यामुळे आपल्या त्वचेवरचा नैसर्गिक ग्लो जो आहे तो परत यायला मदत होते। हळद रंग उजळण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाची आहे। आता हळद टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे। जसजसं तुम्ही हे फेटाल ना तसतसं याचा पूर्ण रंग बदलेल, आणि हे मिश्रण जे आहे पहिल्यापेक्षा अगदी दुप्पट फ्लफी होईल, हलकं होईल, आणि आपल्या त्वचेला लाईट आणि ब्राईट बनवण्यासाठी फायदेशीर ठरेल। आता हे कसं वापरायचं, काय काळजी घ्यायची, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी लाईव्ह रिझल्ट मी माझ्या हातांवरती अप्लाय करून दाखवणार आहे। जिथे तुम्हाला भरपूर काळेपणा, डागधब्बे असतील ना, तिथे सुद्धा हे तुम्ही थोडंसं जास्त लावा आणि व्यवस्थित मसाज करा। हळूहळू तिथला काळेपणा जाऊन तुमचा रंग उजळायला याच्यामुळे मदत होणार आहे। तर घरातल्याच वस्तू वापरून केलेला हा साधा सोपा जो पॅक आहे ना, तो तुम्ही तुमचा चेहरा सोडून संपूर्ण शरीराला लावू शकता। संपूर्ण शरीराचा मळ, घाण, काळेपणा अगदी काही मिनिटांमध्येच दूर व्हायला याच्यामुळे मदत होईल। आठवड्यातून फक्त एकदा तुम्हाला हे व्यवस्थित हातापायांवरती किंवा जिथे भरपूर तुम्हाला काळपटपणा वाटत असेल तिथे अप्लाय करायचं आहे। काही दिवसातच तुम्हाला छान रिझल्ट मिळायला सुरुवात होईल। तर चला, आता तयार करून घेतलेला हा जो पॅक आहे तो आपल्याला 2 ते 3 मिनिटं असाच ठेवायचा आहे, जेणेकरून तो छान सेट होईल। सगळे याचे बेनिफिट जे आहे ते एकमेकांमध्ये छान मिक्सअप होतील। आता त्याच्यानंतर ना मी माझ्या हातांवरती तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे। माझे सुद्धा हात उन्हामध्ये फिरल्यामुळे भरपूर टॅनिंग झालेले आहे, काळपटपणा आलेला आहे।
तर आता सगळ्यात अगोदर हात आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना तयार करून घेतलेला हा पॅक आपल्याला हातावर अगदी व्यवस्थित अप्लाय करायचा आहे। तुम्ही आता इथं मी चमच्याच्या मदतीने थोडंसं अप्लाय करणार आहे आणि त्याच्यानंतर ना बोटांच्या मदतीने आपल्याला हे लावायचं आहे। तुम्ही ब्रशच्या मदतीने सुद्धा हे लावून घेऊ शकता। आता मी हे दोन्ही हातांवरती अप्लाय करणार आहे, ज्याच्यामुळे ना माझ्या हातापायांवरचा काळेपणा काही मिनिटातच दूर होईल। आता संपूर्ण हातावर हे व्यवस्थित तुम्ही बघताय अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे। एका हातावर मी व्यवस्थित अप्लाय करून घेतलेला आहे। आता शिल्लक राहिलेला हा पॅक जो आहे तो दुसऱ्या हातावर सुद्धा मी सेम याच पद्धतीने अप्लाय करून घेणार आहे। तुम्ही ही जी क्वांटिटी बघितली ही दोन्ही हातांसाठी एका वेळच्या यूजसाठी तुम्हाला पुरेल इतकी क्वांटिटी आहे। आता दुसऱ्या हातावर सुद्धा व्यवस्थित मी हे अप्लाय करून घेते। आता हे अप्लाय केल्यानंतर ना हलकंसं आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे। जिथे तुम्हाला बोटांच्या वरती काळेपणा जास्त जाणवत असेल ना तिथे तुम्ही थोडासा जास्त मसाज करून घ्या आणि 5 मिनिटं आपल्याला असंच हातावर हे सुकू द्यायचं आहे। शॅम्पू याच्यामध्ये वापरलेला आहे, सोबतच साखर वापरलेली आहे, लिंबू वापरलेला आहे, हळद वापरलेले आहेत। या सगळ्या गोष्टी आपल्या स्किन केअरसाठी भरपूर फायदेशीर आहेत। त्याच्यामुळे काही मिनिटातच तुमच्या हातापायांवरचा काळेपणा नक्की दूर व्हायला मदत होईल। आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटात हे व्यवस्थित सुकलंय, कारण याची सिंगल लेअर मी अप्लाय केलेली होती। आता हे रिमूव्ह करताना सुद्धा आपल्याला डायरेक्टली असंच रिमूव्ह न करता इथं अजून एक स्टेप करायची आहे, ती म्हणजे थोडासा पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आहे आणि त्याच्याने ना आपल्याला व्यवस्थित हाताची मसाज करायची आहे, ज्याच्यामध्ये स्क्रबिंग आणि क्लिन्झिंग या दोन्ही गोष्टी आपल्या या एका स्टेपमध्ये होणार आहेत। व्यवस्थित मसाज केल्यामुळे डेड स्किन रिमूव्ह व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे ना आपल्या हातापायाचा काळेपणा जाऊन नैसर्गिक रंग उजळण्यासाठी याचा फायदा होतो। 5 मिनिटं आपण हे हातांवर व्यवस्थित सुकू दिलंय, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी स्किनच्या आतमधल्या लेअरपर्यंत गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ना हातापायाची त्वचा उजळ होण्यासाठी याचा फायदा होतो। आता व्यवस्थित इथं मी मसाज करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता हा लाईव्ह रिझल्ट तुम्हाला इथं दिसतोय। इतका छान गोरी आणि चमकदार त्वचा तुमची सुद्धा होईल। हातापायांचा काळपटपणा अगदी मिनिटातच तुमच्या सुद्धा जाणार आहे, फक्त या एका स्टेपमुळे। तर हा साधा सोपा उपाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता इथं हे व्यवस्थित धुवून घेण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची गरज लागणार आहे, कारण इथे आपण शॅम्पू वापरला आहे, त्याच्यामुळे त्याचा भरपूर जास्त फेस होतो। त्याच्यामुळे तुम्हाला हात व्यवस्थित 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे। जितक्या वेळेला तुम्ही धुवाल तितक्या वेळेला व्यवस्थित हातामधून फेस येणार आहे, जेणेकरून आपल्या हातांवरचा जितका काही काळेपणा असेल तो निघून जाण्यासाठी मदत होईल। त्याच्यामुळे थोडंसं या गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची जास्त क्वांटिटी लागणार आहे। आता तुम्हाला इथं रिझल्ट दिसतच असेल, इतका अमेझिंग रिझल्ट घरच्या घरी आपल्याला मिळालेला आहे। अजिबात पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये मी खर्च केलेले नाही आहेत। मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअर तुम्ही या पद्धतीनं करू शकता घरच्या घरी, कुठेही बाहेर जायचं नाही, एकही रुपये आपल्याला खर्च करायचा नाही। छान रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। तर चला, आता हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हातांवरचा जो ग्लो आहे तो लॉक करण्यासाठी आपल्याला इथं लावायचा आहे मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन किंवा तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता। जसं आपण चेहऱ्याची स्किन केअर करतो त्याच पद्धतीनं आपल्या हातापायांची सुद्धा स्किन केअर व्यवस्थित केली तर ते सुद्धा छान मऊ, मुलायम आणि ग्लोईंग राहतात। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।